Hello everyone, welcome to RB Sir's English. So students, in this video we will be seeing 9th standard English poem To a Butterfly, difficult words and their meanings. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th standard English मधील पोएम टू अ बटरफ्लाय यातील डिफिकल्ट वर्ड्स आणि त्यांचे मीनिंग बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. थोडी ओल्ड टाइम्सची पोएम आहे, त्यामुळे काही ओल्ड शब्द, जुने शब्द यामध्ये आलेले आहेत. थोडे समजायला कठीण आहेत. त्यांचे आपण मीनिंग जर आपण योग्य प्रकारे बघितले तर पोएम समजायला सोपी जाते. तो अतिशय युजफुल असा हा व्हिडिओ होणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. अतिशय शॉर्ट असा हा व्हिडिओ आहे. वर्ड आहे दी. सो अ वर्ड युज्ड इन ओल्ड इंग्लिश फॉर युअर. युअर साठी वापरण्यात येणारा हा वर्ड आहे दी इन ओल्ड इंग्लिश. देन सेकंड वर्ड इज टेक अ फ्लाइट. टेक फ्लाइट मीन्स फ्ली ऑर रन अवे, म्हणजेच उडून जाणे. Then third word is the, means also you. Then historian means a writer or a person learn history. इतिहासकार जो हिस्ट्री लिहितो त्याला हिस्टोरियन असं म्हणतात. Then infancy means early childhood, म्हणजेच बालपण. Then depart. Depart means go away, म्हणजे दूर जाणे. Dead time means past time. Dead time means पास्ट टाइम म्हणजे गतकाळ किंवा भूतकाळ, गेलेला वेळ. त्यानंतर आहे रिवाइव्ह. रिवाइव्ह मीन्स ब्रिंग बॅक टू लाईफ, मतलब म्हणजे चेतना आणणे, पुन्हा जिवंत करणे एखादी गोष्ट. त्यानंतर आहे वर्ड दो, मीन्स यू. देन ब्रिंग्स. सो दॅट मीन्स ब्रिंग म्हणजेच आणणे, एखादी गोष्ट घेऊन येणे. देन गे. गे मीन्स लाईट हार्टेड अँड केअरफ्री, म्हणजे आनंदी, खुश, हॅपी किंवा जॉयफुल असा जो असतो त्याला गे म्हणतात. सो आनंदी. आर्ट मीन्स आर. सो ओल्ड इंग्लिशमधील काही वर्ड्स आहेत हे, ज्याचा न्यू मॉडर्न इंग्लिशचा जो मिनिंग आहे ते आपण दिलेला आहे इथे. देन सोलम. सोलम मीन्स फुल ऑफ इम्पॉर्टन्स, म्हणजे गंभीर किंवा पवित्र. देन अ व्हेरी हंटर. अ व्हेरी हंटर मीन्स अ रिअल हंटर, दॅट मीन्स शिकारी. नेक्स्ट वर्ड इज ब्रेक. मीन्स अ प्लेस ओव्हरग्रोन विथ बुशेस. तर बुशेसमध्ये म्हणजे जे छोटी छोटी झुडपं असतात त्यामध्ये ती जिथं जास्त झुडपं उगलेले आहेत अशी जागा, त्याला ब्रेक असं म्हणतात. आणि प्रे मीन्स अन ॲनिमल दॅट इज हंटेड, म्हणजे शिकार. ओके, अशा प्रकारे हे होते काही डिफिकल्ट वर्ड्स आणि त्यांचे मिनिंग्स ऑफ 9th स्टँडर्ड इंग्लिश पोएम टू अ बटरफ्लाय. आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.